रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, सध्या ही स्थिती चालू की रात्री झोप सुद्धा येत नाही सकाळच्या जबाबदारीने, की सकाळी सर्व व्यवस्थित पार पडेल ना. तर सकाळी उठली लवकर आणि दीदीची पेज बनवली आणि मम्मीसाठी चहा पाठवला हॉस्पिटलला. त्यानंतर कान्हाची पेज बनवली आणि आमचा चहा ठेवला आणि दीदीचं पाणी पण गरम करून घेतलं आणि बेबीचं दूध पण गरम केलं. तर ही सकाळी अशी गर्दी चालू असते. आज त्रिशाला पण स्कूलला बंक दिलेला आहे. पुढे सांगते मी का बरं बंक दिलेला आहे. नंतर आमचं दूध तापून घेतलं, आमचा चहा ठेवला, चहा वगैरे पिला, लगेच भात लावून दिला. कानाला पेज खाऊ घालायची होती, त्याची पेज बनवली गेली होती. तो माझा चहाच मागत होता की तू चहा पिते, मला पण चहा दे, त्याला भूक लागलेली असावी बहुतेक. काय तू एका ना लांब रे माझ्या अंगावर सांडशी. काय ते काय छान येडे का रे तुम्ही दोघं? चहा पिते का लहान पोरं? गप रे, तुला तर अजिबात नाही भेटणार. त्रिशू येडे लांडणे चहा नाही भेटणार. तू बस त्रिशूला मागे कर का ना, त्रिशूला मागे कर. फक्त दूध. टीचर काय असं म्हणत नाही चहा दूध प्या, काही नको चाटा मारू. जा, बाप्पाची आरती चालली का? जा 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 बाप्पा, पळ कानू पळ. अरे तिकडे नाही कानू, मंदिरात नाही, हॉलमध्ये. कानू बेटा, हॉलमध्ये बाप्पा आहे ना. त्रिशूला दूध दिलं प्यायला आणि कानाला पण नागलीची पेज पाजून दिली. भूकच लागलेली होती दोघांना. एका बाजूला भात लावलेला होता आणि एका बाजूला भाजीची तयारी चालू होती. शेवभाजीच बनवते आज. बेबीचं दूध पण संपलेलं होतं. मगाशी जे दूध गरम केलं ते बाटलीत ओतलं आणि हॉस्पिटलसाठी पिशवी तयार केली. मुलांच्या आंघोळी घालून दिल्या. काय कुठं जायचंय? चल कुठं हा, हॉस्पिटलला नाही. त्याने पिशवी पाहिली मम्मी. नाही आपण आता सायंकाळी रात्री जाऊ. जायचंय वाला, तिथं उद्योग करायला नुसते चालला तो शांतपणा करत. बाबा जातील आता, आपण दूर जाऊ ना. जा तू घेऊन जा. काय दुधू इथे. कानाला पण आता समजून गेलेलं, पिशवी दिसली की लगेच मागे लागतो. त्याला वाटलं मी पण जाईल व असं, पण ह्यावेळेस पप्पाच गेले एकटे, फक्त दूधच पाठवायचं होतं. त्यानंतर मम्मीच्या पोळ्या चालू होत्या, मी भाजीला फोडणी लावून दिली. दीदीला पण सध्या सांगितले जोपर्यंत गणपती तोपर्यंत लवकर झाडझूड फरशीला येत जाय, कारण तसाच पसारा पडून राहतो. रात्री पोरं भरपूर घाण करून जातात. तर ती पण लवकर आलेली होती ना. आता मी चालली स्वतःचं आवरायला, कारण माझी अंघोळ वगैरे बाकी, हॉस्पिटल पण जायचंय. कारण सकाळचे कामच एवढे असतात की अंघोळीला टाइमच भेटत नाही. तर मुलांच्या अंघोळी झाल्या होत्या, मग मी आता अंघोळ केली आणि खाली आली आणि लगेच टिफिनची तयारी करायला घेतली, कारण हॉस्पिटलला टिफिन पण पाठवायचं होता. दीदीसाठी गरम पाणी केलं, जारमध्ये भरून घेतलं. बाकीच्या नॉर्मल पाण्याच्या पण बॉटल्स भरून घेतल्या आणि लगेच धुणं लावून दिलं मशीनला. आणि बाकीचे बेबीचे बाळातने तर दगडावरच धुवावे लागतात, मशीनमध्ये टाकून काही उपयोग नाही होत. तुम्हाला खोटं वाटेल गाईज, मी त्रिशूचे आणि कानाचे बाळातने सुद्धा कधीच धुतलेले नाही. तिकडं होती आईकडे तेव्हा आईच धुवायची, तिथं तर प्रश्नच नव्हता. पण इकडं आली तर माझ्या सासूबाईंनीच धुतलेले आहेत. त्यांनी केलेलं आहे पोरांचं, तेवढं मी केलेलं नाही आहे. आणि आता मी दीदीच्या बाळाच्या बाळातने सुद्धा धुवू राहिली. बहुतेक यामुळेच म्हणत असतील मायमरून मावशी जगो, कारण मावशीचं तेवढं प्रेम असतं बहिणीच्या मुलांवर. आणि माझं फक्त माझ्या बहिणीच्या मुलांवर रसनी, माझ्या ननांच्या मुलांवर पण खूप जास्त प्रेम आहे. मी राधाचं पण, म्हणजे राधा पूर्ण सांभाळली होती तेव्हा पण माझा राधामध्ये जास्त जीव होता. बाळातने धुवून झाले, स्वतःचं आवरायला घेतलं, कारण आज आम्हाला पिंपळगावला पण जायचं होतं. इन्व्हिटेशन आलेलं होतं सत्यनारायणच्या पूजेचं,
पण त्याच्या आधी मी कानाला पण झोपी लावलं, कारण त्याची एक झोप होणं महत्त्वाचं होतं. कारण झोपणे झाले की तो खूप जास्त चिडचिड करायला लागतो, मग कुठं जाऊ येऊच वाटत नाही, थांबू पण वाटत नाही. त्याला झोपी लावलं. रूममध्ये असा पसारा पडलेला होता, मला आवरायचं खूप जास्त जीवावर आलेलं होतं, पण आवरावं तर लागणार होतं, कारण कोणी आलं गेलं तर असा पसारा चांगला दिसत नाही. मग मी आवरून घेतला पसारा आणि स्वतःच आवरायला घेतलं. त्यानंतर लगेच दीदीची खिचडी पण लावून दिली, तिला टिफिन पाठवायचा होता. माझं आवरलं गेलेलं होतं. माझी तयारी होईपर्यंत कान्हा पण लगेच उठला. त्याने आज खूपच छोटी झोप घेतली. मग मी कान्हाला खाऊ घातलं, त्रिशूला पण खाऊ घालून दिलं थोडं थोडं, आणि आम्ही पण थोडं थोडं खाऊन घेतलं. आणि त्यानंतर दीदीचा टिफिन भरला. आणि आता आधी हॉस्पिटलला जाऊ, तिला टिफिन वगैरे देऊ, त्यानंतर आम्ही पिंपळगावसाठी निघू. आता आमचं आवरून झालंय गावात जाण्यासाठी. मळ्यापासून गाव 2-3 किलोमीटर आहे. फक्त हा मळ्यातला जो कच्चा रस्ता आहे तोच जाण्यासाठी जीवावर येतो, त्यानंतर काय हायवेच लागतो. बसले खाली. त्रिशू, इथूनच सुरू होशील ना तर इथंच घरी उतरून द्या. किती चांगली तयारी करून द्या. आता असे केस आहे ना, थोडा वेळ तुझे केस पाहते मी. फक्त केस खराब कर. डाय कानासारखी कटिंग करून आणायला लागेल. नाही, माझी जास्त आहे अजून. ना म्हटलं बाई पप्पाने पाहिलं ना तुला जोडेल. पप्पांना आवडत लिपस्टिक माहिती ना. पप्पाला फक्त माझी लिपस्टिक आवडते, अशी कोणी नाही लावायची. Spicy meat. Yeah, boy. एकदम बोलता पप्पा. हा. हॉस्पिटलला टिफिन दिला, थोडा वेळ थांबली, निघालो पिंपळगाव जाण्यासाठी. हॅलो. आता आम्ही पोहोचलोय पिंपळगाव मध्ये, थोड्या वेळात घरी पण पोहोचू. पिंपळगावला भरपूर वेळ टाइमपास झाला आमचा. सत्यनारायणचा प्रसाद वगैरे झाला, त्यानंतर जेवण झाले सर्वांचे. मुलांची पण चांगली मस्ती चालू होती. पहिल्यांदा कान्हाने त्रिशूने तिथे त्रास नाही दिला मला. जेवण झाले आणि आम्ही निघालो आता परत वणीला जाण्यासाठी. वणीला पोहोचताच पहिले हॉस्पिटलला आलो, कारण आज दीदीला टाइमच देणं झालेलं नव्हतं माझं. हॉस्पिटलला थोडा वेळ थांबलो, त्यानंतर घरी पाहुणे पण आले होते. मग पाहुण्यांचा पाहुणचार झाला, पोहे झाले, चहा झाले. त्यानंतर असा गॅस ओट्याभर पसारा पडला होता. आवरायला अंगाला काटाच येत होता, कारण कुठून आलो की मला खूप दमायला होतं. मग दीदीला मदतीला बोलवलं, तिने भांडे वगैरे धुतले आणि त्यानंतर छान आरती झाली. आज स्वामी पण आला होता बेबीला बघण्यासाठी. मग जिजू आणि स्वामी घरी आले, त्यांना जेवायला वाढलं आणि असा गॅस ओट्यावर परत पसारा झाला. दीदीला आणि मम्मीला टिफिन पाठवायचा होता, तर मम्मीचा टिफिन भरून झाला होता, बाटल्या पण भरून झाल्या होत्या. आणि दीदीचं आता बनवायला घेतलंय. तिला उपमाच खायचा होता, तिला गोड रवा डायरेक्ट नकोच म्हणते ती खायला. मग नॉर्मल उपमा बनवला तिच्यासाठी. मामा थोड्याच वेळासाठी आला, पण मामाच्या पण जबाबदाऱ्या कमी नाही राहत. मामाला येताच कामा लागले त्रिशूला खाऊ घालण्याचे. हॉस्पिटलला नेण्यासाठी सामान तयार होतं. टिफिन, बॉटल, परत धुतलेले बाळातणे वगैरे सर्व पॅक करून ठेवलेलं होतं. आणि त्रिशूला न्यायचं नव्हतं, त्यामुळे मम्मीला तिला वरती न्यायला सांगितलं आणि तिला आम्ही नजर चुकून निघालो हॉस्पिटल जाण्यासाठी. दिवसभर हे हॉस्पिटल एवढं फुल असतं, रात्री केवढी शांतता वाटत होती इथे. हा माझा भाऊ आहे, तुम्ही बघितलंच असेल एखाद्या ब्लॉगमध्ये. आणि हे माझे जिजू आहेत. तर आता आम्ही पोचलोय हॉस्पिटलला आणि यांचं अलगच काहीतरी चालू होतं. यांना निघायचं होतं कुठेतरी जायला, तर लावत होते मस्का दीदीला. माझा कान्हा शांत हॉस्पिटलमध्ये झोपून गेला होता. नंतर बाळ एवढं रडायला लागलं की बाळाच्या आवाजाने तो नंतर उठला पण आणि लागला त्रास द्यायला. मग याच्या पप्पांना बोलवलं, म्हटलं चला आता घरी जाऊया.
आता घरी जाण्यासाठी निघालो आम्ही. तर कानाला गाडी चालवायची होती. इतका स्टाईल मारत होता, स्टेअरिंग फिरवत होता आणि तो कमी नाही ताकद लावत, एवढी ताकद लावतो ना की गाडी डायरेक्ट अनस्टेबल होते. आणि एवढा शहाणा आहे ना तो, त्याच्याच पप्पांच्या हात झटकतो स्टेअरिंगवरचे की मलाच चालू द्या एकट्याला. तर आजचा दिवस आमचा असा गेला. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. जर व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.